मित्रांनो, असे म्हणतात, खरा समजदार व्यक्ती तो असतो जो बोलण्यापेक्षा ऐकण्यावर जास्त भर देतो. मौन बाळगणे कला आहे आणि विश्वास ठेवा, जेवढे ते ऐकायला सोपे वाटते त्यापेक्षा ते बरंच कठीण आहे, जे प्रत्येकाला जमत नाही. शांत राहण्याचे काही नुकसान आहेत, पण काही ठिकाणी शांत राहण्याचे अनेक फायदे सुद्धा आहे, जे खास करून त्या लोकांनी जाणून घेतले पाहिजे ज्यांना प्रत्येक ठिकाणी बोलायची किंवा उत्तर द्यायची सवय असते. चाणक्य नीतीमध्ये आयुष्यात यशस्वी आणि सुखी राहण्यासाठी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. आचार्य चाणक्य यांनी अशा 10 ठिकाणांबद्दल सांगितले आहे जिथे आपण नेहमी शांत राहिले पाहिजे. चाणक्य सांगतात, ह्या ठिकाणी शांत राहणारा व्यक्ती आयुष्यभर सुखी राहतो. पण समजा या 10 ठिकाणी चुकून सुद्धा कोणी हस्तक्षेप केला तर पुढे जाऊन तो मोठ्या अडचणीमध्ये येऊ शकतो. चला तर मग जाणून घेऊया की ती कोणती 10 ठिकाणे आहे जिथे आपण नेहमी शांत राहिले पाहिजे. पहिले आहे जिथे भांडण तंटा चालू असेल. चाणक्य नीतीमध्ये आचार्य चाणक्य सांगतात, जिथे भांडण तंटा चालू असेल त्या ठिकाणी व्यक्तीने नेहमी शांत राहिले पाहिजे. जर एखाद्या ठिकाणी भांडणे चालू असतील आणि तुमचा त्याच्याशी काही संबंध नसेल तर चुकून सुद्धा तिथे मध्यस्थी वगैरे करायचा प्रयत्न करू नका. समजा चुकून तिथे तुम्ही मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला तर पुढे जाऊन तुम्ही खूप मोठ्या संकटामध्ये सापडू शकता. त्यामुळे भांडणाच्या ठिकाणी शांत राहिलेले कधीही चांगले. दुसरे आहे जिथे लोक स्वतःच आपली स्तुती करत असतील. आचार्य चाणक्य म्हणतात, समजा एखाद्या ठिकाणी लोक स्वतःची स्तुती स्वतःच्याच तोंडाने करत असतील, अशा वेळी शांत राहिलेलेच बरे. याशिवाय एखाद्या ठिकाणी लोक अहंकारी असतील, स्वतःला इतरांपेक्षा शहाणे समजत असतील, तर अशा वेळी सुद्धा तुम्ही शांत राहिले पाहिजे. चाणक्य सांगतात, अशा ठिकाणी बोलणाऱ्या व्यक्तीचा अपमान होतो. याशिवाय तिथे लोक तुम्हाला कमी लेखतात. त्यामुळे एका बुद्धिमान व्यक्तीने अशा ठिकाणी नेहमी शांत राहिले पाहिजे. तिसरं आहे जेव्हा कोणी दुसऱ्याची निंदा करत असेल. जेव्हा एखादा व्यक्ती तुमच्या समोर कोणा तिसऱ्या व्यक्तीची निंदा करत असेल तर अशा वेळी फक्त शांत राहून सगळे ऐकून घ्या. आपले मत व्यक्त करू नका, कारण आज जो तुमच्या समोर तिसऱ्या व्यक्तीबद्दल निंदा करतोय, जर तुम्ही काही बोलला तर उद्या तो दुसऱ्यांच्या समोर तुमची सुद्धा निंदा करू शकतो. त्यामुळे योग्य हेच राहील की तुम्ही अशा ठिकाणी थांबूच नका जिथे कोणाची निंदा चालू असेल. चौथे आहे जेव्हा तुमच्याकडे अर्धवट माहिती असेल. अर्धवट माहिती खूपच घातक असते. जर तुमच्याकडे कोणती घटना किंवा विषयाबद्दल अर्धवट माहिती असेल तर अशा वेळी तुम्ही शांत राहिलेलेच उत्तम आहे, कारण अर्धवट माहिती खूपच धोकादायक असते. अशाने तुम्ही लोकांचे हसण्याचे कारण सुद्धा होऊ शकता किंवा ह्यामुळे तुम्ही अडचणीमध्ये येऊ शकता. तुम्ही दिलेल्या अर्धवट माहितीमुळे दुसऱ्यांचे नुकसान सुद्धा होऊ शकते. त्यामुळे तुम्ही दुसऱ्याला सल्ला किंवा ज्ञान तेव्हाच दिले पाहिजे जेव्हा तुम्हाला त्या गोष्टीबद्दल 100% माहिती असेल. पाचवे आहे जेव्हा समोरच्या व्यक्तीला तुमच्या भावना समजत नसतील. जेव्हा तुम्हाला हे जाणवेल की समोरच्या व्यक्तीला तुमच्या भावनांची कदर नाही किंवा तुम्हाला तो समजून घ्यायचा प्रयत्न सुद्धा करत नाही, तर अशा वेळी तुम्ही शांत राहिले पाहिजे, कारण अशा लोकांना तुमच्या भावनांशी, दुःखाशी काही घेणं देणं नसतं. अशा लोकांना तुम्ही तुमचे गुपित सांगितले तर तुम्हाला पश्चातापच करावा लागेल. त्यामुळे अशा लोकांवर आपली ऊर्जा आणि वेळ वाया घालवू नका. सहावे आहे जेव्हा एखादा व्यक्ती तुमच्या समोर त्याचे दुःख व्यक्त करत असेल. जेव्हा एखादा व्यक्ती त्याच्या दुःखाबद्दल किंवा समस्येबद्दल तुम्हाला सांगत असेल, याचा अर्थ त्याचा तुमच्यावर विश्वास आहे आणि तो तुम्हाला त्याच्या जवळचा मानतो. अशा वेळी लगेच त्याला उपाय सांगण्याऐवजी त्याचे जे काही दुःख किंवा समस्या असेल ते मन लावून ऐका. त्यानंतर समजा तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये अशा परिस्थितीला सामोरे गेला असाल किंवा तुम्हाला हे माहिती असेल की अशा परिस्थितीमध्ये काय करणे योग्य राहील, तेव्हा मगच त्याला योग्य तो सल्ला द्या. जर तुम्हाला माहिती नसेल अशा वेळी काय केले पाहिजे, तेव्हा मग शांत राहिलेले चांगले. ह्याचे कारण म्हणजे चुकीचा सल्ला दिल्यामुळे त्याची समस्या अजून वाढू शकते. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याची जी काही समस्या किंवा दुःख असेल ते तुमच्यापर्यंतच ठेवा, बाकी कोणाला सांगू नका. सातवे आहे जेव्हा कोणी तुमच्यावर रागवेल
किंवा तुमच्याबरोबर भांडत असेल, जेव्हा तुमची जवळची व्यक्ती तुमच्याबरोबर भांडण करत असेल किंवा कोणत्या गोष्टीवरून तुमच्यावर रागवली असेल, तेव्हा त्याच्यासमोर शांत राहणे शहाणपणाचे लक्षण आहे. कारण जेव्हा माणसाला राग येतो तेव्हा त्याचे मनावर नियंत्रण राहत नाही. अशा परिस्थितीमध्ये जर त्याच्या क्रोधाच्या अग्नीमध्ये तुम्ही सुद्धा उडी माराल किंवा त्यांच्याबरोबर भांडायला लागाल तर जे भांडण मिटणार होते ते अजून बिघडेल. अशा वेळी सगळे सहन करून तुम्ही शांत राहाल तेव्हा समोरच्या व्यक्तीचे मन त्याला खायला लागेल. त्यांना याची जाणीव होऊ शकते की ते तुमच्याबरोबर चुकीचे वागले. शक्यता आहे शर्मेने ते तुमच्याकडे येतील आणि तुमची माफी सुद्धा मागतील. क्रोधी व्यक्तीबरोबर भांडण करणे म्हणजे आगीत तूप ओतण्यासारखे आहे. अशाने त्याचा क्रोधाचा अग्नी अजून भडकेल आणि तुम्हालाच त्याचे परिणाम भोगावे लागतील. 8वे आहे जेव्हा कोणत्याही मुद्द्याशी तुमचा काही संबंध नसेल. जेव्हा तुमचा कोणत्याही मुद्द्याशी काही संबंध नसेल तेव्हा शांत राहणे शहाणपणाचे लक्षण आहे. कारण नसताना जर तुम्ही दुसऱ्यांच्या मुद्द्यांवर बोलाल तर तुम्ही अडचणीत येऊ शकता. यामध्ये नुकसान फक्त तुमचेच होणार आहे. तुम्ही तोपर्यंत शांत राहा जोपर्यंत त्या मुद्द्याला घेऊन तुम्हाला कोणी प्रश्न विचारत नाही. या व्यतिरिक्त जर तुम्हाला त्या मुद्द्याशी संबंधित काही स्पष्ट माहिती नसेल तर अशा वेळी सुद्धा तुम्ही शांत राहिले पाहिजे. कारण नसताना दुसऱ्यांच्या मुद्द्यांमध्ये तोंड घातल्याने तुमचा अपमान होऊ शकतो. 9वे आहे जिथे तुम्ही ओरडल्याशिवाय बोलू शकत नाही. जेव्हा आपण आरडाओरडा न करता शांतपणे आपले विचार व्यक्त करतो तेव्हा समोरचा व्यक्ती आपले बोलणे ऐकून घेतो, आपल्या भावनांना समजून घेतो. पण आरडाओरडा करून बोलणे समोरच्याच्या मनावर परिणाम करते. जोरजोरात बोलल्यामुळे समोरचा आपल्या बोलण्याला किंमत देत नाही. त्यांना वाटते आपण जबरदस्ती आपले म्हणणे त्यांच्यावर लादतो आहे. यामुळेच नात्यांमध्ये वितुष्टता निर्माण होते. त्यामुळे कधीच कोणाबरोबर आरडाओरडा करून बोलू नका. त्यामुळे ओरडल्याशिवाय तुम्हाला बोलता येत नसेल तर तिथे शांत राहण्यातच शहाणपण आहे. एखाद्यावर ओरडल्यामुळे तुमची मानसिकता लोकांना समजते आणि लोक तुमच्यापासून लांब पळतात. 10वे आहे कोणाबद्दल काही बोलू नका. नीतिशास्त्रानुसार जो आपल्या वाणीवर नियंत्रण मिळवतो आणि बुद्धीने काम करतो तो समजदार व्यक्ती समजला जातो. कारण नसताना कोणाबद्दल बोलणे किंवा कोणाच्या मध्ये मध्ये बोलणे चुकीचे आहे. कधी कधी आपल्या तोंडावर नियंत्रण ठेवणे शहाणपणाचे लक्षण आहे. त्यामुळे योग्य वेळ निवडूनच आपण तोंड उघडले पाहिजे. मित्रांनो, बोलण्याची पद्धत लोकांच्या व्यक्तिमत्वाबद्दल बरंच काही सांगून जाते. त्यामुळे योग्य वेळी योग्य बोललेले आपल्या हिताचे असते. इथपर्यंत व्हिडिओ पाहत असाल तर लाईक करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. स्टे ब्लेस्ड.